हॅलो फ्रेंड्स, मस्त असा बांगडा आणलेला आहे, काटेरी बांगडा आहे आणि त्याचे नाही का उभे म्हणजे दोन काप केलेले आहेत. जसे की आपण आडवे दोन तुकडे करतो ना, त्यापेक्षा उभे काप केलेले आहे. आणि छोट्या बांगड्यांचा तर काटा काढलेला आहे. मला वाटतं मोठा बांगडा आहे, त्याला एखाद्या दुसऱ्याला काटा आहे. आणि बघा आता फ्राय करण्यासाठी काय काय घेतले तर फ्राय करण्यासाठी धणे पावडर, जिरे पावडर, आपला घरचा काळा मसाला, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, थोडासा बारीक रवा, 2 चम्मच बेसन पीठ आणि 2 चम्मच घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. एकदम छान मस्त असं सगळं ते एकत्रित करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर बांगडे धुवून मी आहे ना तुम्हाला सांगते अगोदरच स्वच्छ ह्या जाळीमध्ये प्लास्टिकच्या ठेवलेले, जेणेकरून काय होतं तुम्हाला सांगते, पाणी जे असतं ना ते सगळं निथळून जातं. आणि जेवढं पाणी निथळून जाईल ना, जेवढा बांगडा किंवा कुठलाही मासा असा कोरडा असेल ना, मसाला लावून आहे ना फ्राय करायला छान असा मस्त, म्हणजे तो मसाला आहे ना असा ओला ओला होत नाही ना, त्यामुळे बघा कोरडा फडफडीत तसाच मसाला राहतो. तर अर्ध्या माशांना लावून घेतलाय, 2 पीस राहिले तर अगोदर हे तळायला टाकूयात आणि नंतर बाकीच्यांना राहिलेल्या माशांना लावूयात. मस्त तवा घेतलाय, तव्यामध्ये आहे ना कडकडीत तेल तापवलंय आणि त्यामध्ये आता एक एक बांगडा टाकणार आहे. तवा माझा वाकडा तिकडा झालाय आणि पातळही झालेला आहे आणि काळा करून ठेवलेला आहे. खरं तर बरं का, त्याला काळाच केलाय मी. माझे दोन्ही तवे आहेत ना त्याला काळेच ठेवलेले आहेत. काय होतं, जर पांढरे शुभ्र घासून काढले ना, मग नंतर एक डाग लागलेला पण सहन होत नाही आणि कधी कधी घाई गडबडीत मग तो डाग काढायचा राहून जातो. त्यामुळे आणि काय होतं, चिटकत नाही, चपाती म्हणा काही नाही. आणि हा पातळ तवा आहे ना बांगडा फ्रायला तर एकदम, म्हणजे कुठल्याही माशांना फ्रायसाठी एकदम छान असतो. त्यामुळं काळा तवा आहे म्हणून त्याला काय इग्नोर मारा, जाऊ द्यात. कारण की असंही आता आपण नॉनस्टिकची काळी भांडी घेऊन वापरतोय की, मग आपली घरातली पांढरी काळी करून वापरलेली काय वाईट आहे, हो की नाही. चला, अशा प्रकारे बघा सगळे मी मासे टाकून घेतलेत आणि भरपूर सारा लसूण घ्यायचा, तो टेचून आहे ना ह्या तेलामध्ये टाकायचा माशांच्या इकडे तिकडे. आणि हा तळलेला लसूण एक नंबर लागतो. तुमच्या घरात जर एखादा असेल ना लसूण न खाणारं, तर त्याला असा हा लसूण खायला द्या, आवडीने खाणार म्हणजे खाणारच. बघा अशा पद्धतीने मस्त बारीक गॅसवरती आहे ना तुम्हाला सांगते कुरकुरीत एकदम छान असे हे मासे तळून घेतलेले आहेत. एकदम बारीक गॅसवरती आलटी पलटी करून व्यवस्थित असे छान तळून घ्यायचे आहेत, एकदम मस्त. आणि एवढं छान झालेत ना, कुरकुरीत दिसण्यावरूनच कळते की नाही कसले मस्त झालेत. आणि लास्टला म्हटलं चला आता थोडासा अजून थोडा लुक देऊयात कोथिंबीर टाकून, म्हणून भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे. एकदम छान मस्त काय झालंय बघा बांगडा दिसतानाच, आ हा 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 मस्त, तोंडाला पाणी येते की नाही. चला, आणि बघा त्याच्याबरोबर केलेलं होतं वरण होता, भात होता, मटकीची सुकी भाजी आणि गरमागरम ज्वारीची भाकरी. चला बाय बाय, भेटूयात पुढे.